करणार आहे. ओके, तर चला वेलकम मित्रांनो. ही बुकलेटचं पहिलं पेज आहे की जे पहिले पेज तुम्ही बघताय. ओके, तर यामध्ये पहा, या बुकलेटमध्ये जे पहिले छायाचित्र दिसतंय ते आहे एका फॅमिलीचं मित्रांनो. तर ही कंप्लीट फॅमिली आणि आपलं समर्थ सक्सेस लाईफ हे त्यासाठी उपयोगीला येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये जो वर लोगो दिलेला आहे फ्युचर का सही साथी मित्रांनो, जे इथं नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की गेल्या 6-7 वर्षामध्ये मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफमध्ये जवळपास 500पेक्षा जास्त लोकांच्या ह्या नवीन कार आलेल्या आहेत. 32पेक्षा जास्त लोक ही करोडपती झालेले आहेत किंवा 10पेक्षा जास्त लोक ही नक्कीच 2 कोटीच्या पण वर गेलेले आहेत. मग त्यांचं फ्युचर एकदम परफेक्ट झालं का? तर हो झालं. किंवा नवीनमध्ये जी लोक पर्ल अभाव आहेत त्यांचंही फ्युचर मित्रांनो या बिझनेसमध्ये आल्यानंतर खूप चांगलं झालेलं आहे. हे फ्युचर का सही साथी जे स्लोगन आहे यासाठी मी तुम्हाला ही माहिती दिली. ही माहिती कृपया तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐकलं असेल, ध्यानात ठेवले असेल किंवा लक्षात ठेवले असेल. पहा मित्रांनो, कंपनीकडे लिगल डॉक्युमेंट आहेत का? तर यस, तुम्ही अशा पद्धतीने सांगायचं आहे एखाद्या प्रॉस्पेक्टला किंवा एखादा प्लॅन देत असताना की सर आमच्या कंपनीकडे लिगल डॉक्युमेंट आहे, जी भारत सरकारची हवी असतात ती संपूर्ण डॉक्युमेंट आपल्या कंपनीकडे आहेत. हे तुम्ही काय करू शकता, नक्कीच काय करू शकता मित्रांनो, सांगू शकता. ओके, त्यामध्ये पॅन कार्ड आहे, परत समर्थ सक्सेस लाईफसाठी उद्यम आधार आहे, लॅब सर्टिफिकेट आहेत. हे तुम्ही यामध्ये काय करू शकता, बघू शकता मित्रांनो. ओके, तर ही परत वेबसाईटवर जाऊन तुम्ही HD क्वालिटीमध्ये ही लिगल डॉक्युमेंट डिटेलमध्ये काय करू शकता, बघू शकता. हे तुम्ही समोरच्याला सांगायचं आहे आमची कंपनी लिगल आहे, आम्ही कोणत्याही अनलिगल कंपनीमध्ये बिलकुल काम करणार पण नाही आणि करत पण नाही आहे. ओके, जसं भारत सरकारचे सर्व डॉक्युमेंट पाहिजे तर ते डॉक्युमेंट आहे. आमच्या कंपनीचं पॅन कार्ड असल्यामुळं मित्रांनो आम्ही लिगली टॅक्स भरतो. लक्षात घ्या, ज्यांचा TDS कट होतोय त्यांचं मित्रांनो टॅक्स फाईल झालेली आहे, माझी स्वतःची झालेली आहे. तसंच बऱ्यापैकी सिनियर लोकांचे सुद्धा नक्कीच टॅक्स फाईल त्यांनी भरून टॅक्स रिफंडसुद्धा घेतलेला आहे. ओके, हे तुम्ही सांगू शकता. नवीन जॉईन झालेली लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की मित्रांनो, मी जसं की मगाशीच सांगितलं फ्युचर का सही साथी, तर बऱ्यापैकी लोकांचं आमचं करिअर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, कंपनीची लिगल डॉक्युमेंट आहेत हे मी तुम्हाला काय करतोय, सांगतोय, आणि ती कंपनीची वेबसाईटला पण अवेलेबल आहेत. त्यानंतर मित्रांनो, आपल्या कंपनीचे जे सर्व आहेत, आमचे जे सर्वांचे महागुरू आदरणीय मार्गदर्शक माननीय सतीश इंगळे सर आहेत. पहा, तर ह्यांची बेसिक तुम्हाला माहिती असलीच पाहिजे, कारण तुम्ही जी कंपनी जॉईन करत आहात तर किंवा तुम्ही जी कंपनी जॉईन करणार आहात, लक्षात घ्या, ह्या कंपनीचे जे चेअरमन आहेत थोडक्यात CMD सर आहेत, हे सतीशजी इंगळे सर आहेत. ते स्वतः आध्यात्मिक आहेत मित्रांनो. त्यांच्या 2 पतसंस्था आहेत, त्यांचं हॉटेल व्यवसायामध्ये आहेत, ते सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत. त्यासोबत त्यांना आत्तापर्यंत जर पाहायला गेलं मित्रांनो, आत्तापर्यंत तर नक्कीच त्यांचा 25 वर्षापेक्षा जास्त हा नेटवर्क मार्केटिंगचा म्हणजे डायरेक्ट सेलिंगचा अनुभवसुद्धा आहे. त्यामुळं ते स्वतः तुमच्या माझ्यासारखंच मित्रांनो अगदी झिरोपासून त्यांनासुद्धा MLM काय आहे माहीत आहे मित्रांनो. ओके, कारण की ते स्वतः एक डिस्ट्रीब्युटर होते. डिस्ट्रीब्युटरनंतर त्यांनी बराचसा अनुभव घेतला आणि त्या माध्यमातून 3 मार्च 2016 साली ही कंपनी चालू केली. ही बेसिक माहिती तुम्हाला ध्यानात ठेवायची, किंवा जे नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्या की ही कंपनी मित्रांनो 3 मार्च 2016 पासून आहे. म्हणजे आज कंपनीला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये 10 वर्ष पूर्ण होत आहेत. ओके, हे तुम्ही सांगायचं आहे. परत त्यासाठी मित्रांनो जे नियोजन पाहिजे ते फ्युचरचं नियोजन स्वतःकडे आहे मित्रांनो. जसं की स्वतः CMD सरांकडे कंपनीचं व्हिजन आणि मिशन आहे, लक्षात घ्या. तर हे व्हिजन आणि मिशन घेऊन उतरलेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही सगळी लोक काम करतोय आणि इथून पुढं तुम्हाला पण काम करायचं आहे. ओके, तर ही छोटीशी बेसिक माहिती तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पहा, कंपनीचं प्रोफाईल खूप इम्पॉर्टंट असतं. लक्षात घ्या, ज्या कंपनीचं प्रोफाईल चांगलं मित्रांनो, त्या कंपनीचं नक्कीच मित्रांनो ती कंपनी चांगली असते आणि ते आपल्या मराठीमध्ये आहे. त्यामुळं नक्कीच तुमच्या माझ्यासाठी तर ती खूपच इम्पॉर्टंट ठरतं आहे. पहा, कंपनीचं जे प्रोफाईल आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. कंपनीची जी सुरुवात आहे ती 3 मार्च 2016
रोजी चालू झालेली आहे. याचं पुण्यामध्ये मुख्य कार्यालय आहे. ओके. आणि कॉर्पोरेट ऑफिसला राहुरीमध्ये आहे. कॉर्पोरेट ऑफिस आणि आपल्या कंपनी जी आहे ती मित्रांनो राहुरीमध्ये आहे. आज येणाऱ्या 1 महिन्यानंतर 11व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. म्हणजे मित्रांनो ही कंपनी बुडणारी नाही, लक्षात घ्या. कारण गेले 10 वर्ष झालं बायनरीमध्ये परफेक्ट काम करणारी एकमेव आपली कंपनी आहे आणि त्या पद्धतीचे पैसे पण देते. कंपनी ISO सर्टिफाय असल्यामुळे मित्रांनो हे कंपनीचं लिगल डॉक्युमेंट आहेत सरकारी मान्यताप्रमाणे. ही 100% कायदेशीर कंपनी आहे, जसं की लिगल कंपनी आपण बोलतो. त्याच्यानंतर आपण वितरक कमिशन म्हणू. वितरक म्हणजे काय, आपण तुमच्या माझ्यासारखे डिस्ट्रीब्युटर असतील किंवा बिझनेस पार्टनर असतील यांचं कोणतंही कमिशन मित्रांनो, कमिशन म्हणजे काय, जसं की बायनरीचं कमिशन असेल, DRBचं कमिशन असेल किंवा रिवॉर्डचं कमिशन असेल, हे वेळेनुसार मित्रांनो ट्रान्सफर केलेलं आहे. काय आम्ही दर बुधवारी सांगतो, पण कधी ते पेमेंट सोमवारीसुद्धा आमच्या अकाउंटला जमा झालेलं आहे. म्हणजे कंपनी चांगला आहे. अनेक वितरकांचे म्हणजे डिस्ट्रीब्युटरांचे जर जीवन बदलले का, तर हो, कितीतरी मोठ्या लोकांची आपण नावं घेऊ शकतो. ओके. तर त्यामध्ये काही बेसिक नावं तुम्हाला माहीत असली पाहिजेत. आज आपल्या ह्या टीमच्या माध्यमातून, जसं की TSS ग्रुपच्या माध्यमातून जर ही मीटिंग आहे, तर मित्रांनो तुम्ही सांगू शकता की आपल्या संदीप उदगुडे सर असतील, सचिन घोरपडे सर असतील, दीपा सावंत मॅडम असतील, गाडगे सर असतील, महेंद्र सांकळा सर असतील, शिवा सावरकर सर असतील, किंवा अजून बऱ्याचशा 18+ डायमंड आहेत. यांचं काय झालेलं आहे, नक्कीच नशीब बदललेलं आहे. त्यासोबत मित्रांनो पहा, तुम्ही सांगू शकता, जर माहीत असतील तर डायमंडची नावं सांगा, ब्ल्यू डायमंडची नावं सांगा, ज्यामध्ये त्यांनी कमवलेलं आहे किंवा त्या गोष्टी गाडी घेतलेल्या आहे, या पण सांगू शकता. तुमचा जो सिनियर आहे तो सिल्वर असेल, पर्ल असेल, एमराल्ड असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल, यांची पण तुम्हाला एक बेसिक माहिती असली पाहिजे. त्यांची नावं कृपया लिहून घ्या. जसं की मी सुद्धा लिहून घेतलेलं आहे की माझे जे सिनियर आहेत हे डायमंड आदरणीय संतोषजी शेळके सर आहेत, आमचे महागुरू आदरणीय संदीपजी उदगुडे सर आहेत. यांची मला संपूर्ण माहिती आहे आणि मला प्लॅन करत असताना त्यामुळं मी स्वतः देऊ शकतो, का तर मला ह्या वितरकांचं नाव माहीत आहे, त्यांचं जीवन बदललेलं माहीत आहे. ओके. त्याच्यानंतर 100% आयुर्वेदिक उत्पादन आधारित कंपनी आहे का, तर हो मित्रांनो, आपले ॲडव्हान्स आयुर्वेदावर चालणारे 100% विना साईड इफेक्ट असणारे एकमेव कंपनी आहे मित्रांनो. आत्तापर्यंत 10 वर्षामध्ये तर कुणालाही याचा साईड इफेक्ट झाला नाही आणि ही 100% उत्पादन असणारी ही कंपनी आहे, हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग असणारी. त्याच्यानंतर मित्रांनो, उत्कृष्ट उत्पादनामुळे 100% ग्राहक समाधानी. म्हणजे काय की आपले जे सगळेच्या सगळे प्रोडक्ट आहेत हे मित्रांनो 101% रिझल्ट देतातच. फक्त कंडिशन कसं आहे, एखाद्याला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असेल, पचनाचा अतिशय जास्त प्रॉब्लेम असेल, किंवा एखादा व्यक्ती वेळच खात नसेल, किंवा मल्टिपल प्रॉब्लेम असतील, तर त्यांना वेळ लागतो. म्हणजे आपला रिझल्ट जो आहे तो 4 दिवसात येतो, कुणाला 8 दिवसात येतो, कुणाला 15 दिवसात येतो, कुणाला महिन्यात येतो, कुणाला 2 महिन्यात येतो. पण मित्रांनो, आपल्या प्रोडक्टने रिझल्ट हा 100% येतो, फक्त आपण कॉम्बिनेशन व्यवस्थित दिलं तर. ओके. त्यामुळं कॉम्बिनेशन द्यायचं आहे. आणि पुढचा जो पेशंट आहे, जो पेशंट आता इथं जॉईन असेल किंवा जॉईन करणारा असाल किंवा त्यांना औषध देणारा असेल, तर कृपया त्यांना कॉम्बिनेशन हे ट्रीटमेंट नक्की द्यायचे. ओके. त्याच्यामुळं आमच्या उत्पादनामुळं 100% रिझल्ट आलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या सिनियरकडं व्हिडिओ मागवून घ्या, त्या लोकांची सगळी माहिती घ्या. लोकांचे लाखो रुपये वाचलेले आहेत. म्हणजे आपल्या कंपनीच्या माध्यमातून खरंच मित्रांनो तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये खोटी गोष्ट ना आपण मीटिंगमध्ये बोलतो ना प्रत्यक्षात बोलतो. मित्रांनो, आपल्या उत्पादनामुळं लोकांचे लाखो रुपये वाचलेले आहेत आणि हे प्रूव्ह आहे. त्याचे व्हिडिओ आहेत, त्याचे व्हिडिओ एव्हिडन्स आहेत मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर हे उत्कृष्ट उत्पादनं मित्रांनो तुम्ही सांगू शकता की खूप मोठ्या लोकांनी वापरले, जसं की दिलीप जोशी सर असतील, अण्णा हजारे सर असतील, नितीन गडकरी सर असतील, मोहन जोशी सर असतील, इंदुरीकर महाराज असतील, किंवा आत्ता लेटेस्ट इंस्टाग्रामवर गाजणाऱ्या शांताबाई पवार या आजी असतील. तर यांनी आपलं 100% उत्पादन वापरलेलं आहे. आणि ओके, त्याच्यामुळे 100% ग्राहक पण समाधानी आहेत.
काही फेमस लोकांनी पण वापरलेलं आहे आणि पेशंटनी महत्त्वाचं मित्रांनो वापरलेलं आहे, कारण की आपला पेशंट हा बिलकुल समाधानी आहे, कारण की मित्रांनो त्यांना अशी रिझल्ट देणारे प्रोडक्ट मार्केटमध्ये नव्हते, हे पण तुम्ही सांगू शकता. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो कंपनी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, कारण की त्यांचे ट्रॅडिशनल बिझनेस आहेत. त्यामुळे जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मग आपलं जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजे काय, आपलं व्हिजन आणि मिशन काय आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही प्लॅन बघून जॉईन नंतर झालेला आहात. लक्षात घ्या, प्लॅन प्रोडक्ट हे तर आपलं 100% फायदेशीर आहे. मग ते प्लॅन प्रोडक्ट नक्की तुम्हाला कोणत्या व्हिजन आणि मिशन अंतर्गत दिलं, तर हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आज जसं की ह्या केमिकलच्या युगामध्ये जर पाहायला गेलं मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, केमिकलच्या युगामध्ये जर पाहायला गेलं मित्रांनो, तर खूप साऱ्या कंपन्या केमिकल प्रोड्यूस करतायत. साबण असेल, शॅम्पू असेल, डेली रेग्युलर लाईफमधले खाण्याचे पदार्थ असतील, हे सगळे प्लॅस्टिक, परत धूर असेल, याच्या माध्यमातून सगळं प्लॅस्टिक मित्रांनो आपल्या शरीरामध्ये जातं आहे. केमिकल पाण्याच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून, अन्नाच्या माध्यमातून आपण खातोय. लक्षात घ्या. मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर मित्रांनो, किंवा यातून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, तर तुम्ही आयुर्वेदाकडे वळा, हे नक्कीच कोरोनाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा लोकांना नक्कीच आजारापासून किंवा पैसे जाण्यापासून, त्यांच्या लोनपासून, त्यांच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी म्हणजे प्राचीन आयुर्वेदिकच्या माध्यमातून मित्रांनो लोकांचं निरोगी आयुष्य समृद्ध बनवण्याकरता भारताला आरोग्याच्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम घडवावं. भारतातील असे कितीतरी लोक आहेत मित्रांनो की ज्यांचा पगार आज 10,000पेक्षा खाली आहे. अगदी मी तर म्हणेन सर्वसामान्याची जर व्याख्या जर बघायला गेली तर ज्यांचा पगार 50,000च्या खाली आहे, तो व्यक्ती मित्रांनो आर्थिकदृष्ट्या मागास मानला जातो. आज भारतामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास मानला जातो. हे इथं जॉईन असणाऱ्या कितीतरी लोकांनो प्लीज लक्षात घ्या. बिझनेस पार्टनरांनो प्लीज लक्षात घ्या की आपण आर्थिकदृष्ट्या 50,000खाली जर तुम्ही पैसे मिळवत असाल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहात. लक्षात घ्या. तर नक्कीच आपलं व्हिजन आणि मिशन आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये कसे 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख मित्रांनो दर महिन्याला मिळतील. ओके, तर या कशाच्या माध्यमातून, तर 100% आयुर्वेदिक प्रोडक्टच्या माध्यमातून व आपल्या प्लॅनच्या म्हणजे सिस्टमच्या माध्यमातून हे पैसे कसे मिळतील, हे आपलं ध्येय आहे. मग हे सिम्पलमध्ये पण तुम्ही सांगू शकता की सर आम्ही आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करतोय, इतर कंपनीपेक्षा आमची प्रोडक्ट 100% रिझल्ट देणारी व विना साईड इफेक्ट असल्यामुळं मी ही कंपनी काय झालेली आहे जॉईन केलेली आहे व अशा हजारो लोकांचं भविष्य मित्रांनो ह्या कंपनीच्या माध्यमातून बदललेलं आहे. म्हणून मी ही कंपनी जॉईन केलेली आहे. हे आमचं विजन आणि मिशन आहे की तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन व्हा किंवा आमच्यासोबत हे काम करा. नक्कीच तुम्ही काय होऊ शकता मित्रांनो, तुम्ही पण आमच्यासोबत काम केल्यामुळं तुमचं पण आयुष्य एक चांगलं होऊ शकतं. मित्रांनो, आज कितीतरी लोकांना नोकऱ्या नाही आहेत, तर त्या नोकऱ्या आम्ही त्या लोकांना नुसतं नोकरी नाही देत, तर त्यांचं टाईम फ्रीडम, मनी फ्रीडम आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. हेही तुम्ही एक छोटंसं बेसिकमध्ये काय करू शकता, नक्कीच मित्रांनो सांगू शकता. ओके, त्यानंतर कृपया स्क्रीनवर टच करू नका सुमित सर. ओके, पहा. मग त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की सर आपल्याकडे जी परफेक्ट असणारी जी काय उत्पादने आहेत, मी त्याची छोटीशी तुम्हाला काय करतो माहिती द्यायला चालू करतो. तुम्हाला पण ही माहिती असली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सांगू शकता की आमच्या कंपनीचं जे हिरो प्रोडक्ट आहे मित्रांनो, खरंच हिरो आहे बरं का, नाहीतर हे नुसतं सांगण्यापुरतं असतं. इतर कंपन्यांमध्ये नुसतं सांगण्यापुरतं सांगतात. लक्षात घ्या की आम्ही हे प्रोडक्ट विकतो, ते प्रोडक्ट विकतो. पण मित्रांनो, मी स्वतः नॅचरोपॅथी एक्सपर्ट आहे. मला ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी व थेरपींचा अभ्यास पण मी केलेला आहे. ओके, तर मला माहीत आहे की आपलं जे हे समर्थ सक्सेस लाईफचं म्हणजे मित्रांनो, हे तुम्ही आता माझं आहे म्हणा, माझं लक्षात घ्या. कारण की या प्रोडक्टमुळं लाईफ बदललेली कितीतरी लोक आहेत, त्यांनी हे प्रोडक्ट एक कंपनीचं नसून एक माझं समजलेलं आहे. लक्षात घ्या की हे माझं प्रोडक्ट आहे आणि हे मी समोरच्या माझ्या नवीन होणाऱ्या डिस्ट्रीब्युटरसाठी किंवा पेशंटसाठी देतो आहे आणि त्याला 100% मित्रांनो रिझल्ट येतो आहे. ओके, तर असं असणारं जे हे समर्थ सक्सेसचं जे आर्थो प्रोडक्ट आहे,
हे तुम्ही स्वतः सांगायचं की सर हे माझं प्रोडक्ट आहे आणि हे मी तुम्हाला प्रेझेंट करतोय, मी कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे MR नाही आहे, तर मी माझं प्रोडक्ट घेऊन तुमच्या पुढं आलो आहे, कारण कंपनीच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी, कंपनीच्या वाढीची जबाबदारी ही बिझनेस पार्टनरची असते मित्रांनो. आपण कंपनीचे बिझनेस पार्टनर आहोत, लक्षात घ्या. तर हे प्रोडक्ट मी घेऊन आलो आहे, तर मला ह्याची खात्री आहे, कारण हे प्रोडक्ट मी स्वतः खाल्लेलं आहे किंवा मी खाणार आहे. म्हणजे इथं जे नवीन लोक आहेत त्यांनी स्वतः कृपया खायचं आहे पहिली गोष्ट. नाहीतर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडं पाषाण, चव माहीत असली पाहिजे स्वतःला, लक्षात घ्या. तर तुम्ही स्वतः सांगायचं आहे की सर हे सक्सेस आर्थो किट आम्ही घेतलेलं आहे, आम्ही रिझल्ट घेतलेला आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला रिप्रेझेंट करतो आहे किंवा आम्ही तुम्हाला याची माहिती देतो आहे, सांगतो आहे. मित्रांनो, आपल्या इथले कितीतरी डिस्ट्रीब्युटर पहिले पेशंट होते, लक्षात घ्या. ओके, कितीतर लोक पहिली पेशंट होती आणि तीच लोक आज आपले डिस्ट्रीब्युटर आहेत, कारण की त्यांना हे प्रोडक्ट खाल्लेलं आहे, त्यांना रिझल्ट आलेला आहे, म्हणूनच ती कंपनीचे आपलं काम करतात मित्रांनो. मग असं असणारे ह्या समर्थ सक्सेस लाईफच्या आपल्या आर्थो किटमध्ये नक्की कुठले कुठले घटक आहेत हे तुम्ही सांगू शकता की सर आमच्या आर्थो किटमध्ये कोणतंही स्टेरॉइड नाही आहे, फक्त नॅचरल गोष्टी आहेत. यामध्ये मेथी, ग्रीन टी, इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही. आपल्यामध्ये घटक सांगायचं, हे आर्थो किट तुम्ही स्वतः पुढं ठेवायचं आहे. ह्याचं व्यवस्थित नाव तुम्हाला घेता आलं पाहिजे की सक्सेस आर्थो किट किंवा आर्थो पावडर म्हणून आहे. यामध्ये कोणते कोणते घटक यूज केले आहेत हे व्यवस्थित तुम्हाला सांगता आले पाहिजेत. यामध्ये मेथीदाणा, ग्रीन टी, जायफळ, आवळा, हिरडा, भेडा, हाडजोड आणि निशोत्तर आणि चित्रक नावाचे जे घटक आहेत हे आपल्या ह्या पुडीमध्ये आहेत. याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाही हे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो, याचा जो डोस आहे तो सकाळी 1 पुडी आणि संध्याकाळी 1 पुडी मित्रांनो जेवणाआधी अर्धा तास 1 तास ही कोमट पाण्यामधून घ्यायचे. ओके, मग ही जर घेतले तर ह्याचे जे फायदे आहेत हे तुम्हाला सांगता आले पाहिजेत मित्रांनो. ओके, तर हे फायदे व्यवस्थित लक्षात घ्या, नीट व्यवस्थित सांगा. लोकांना जरी वाचून तरी सांगता आलं पाहिजे. ओके, पाठ तर कराच, कारण ही स्क्रिप्ट आहे मित्रांनो. जीवनामध्ये एक स्क्रिप्ट आहे, लक्षात घ्या. आणि ही स्क्रिप्ट जो व्यक्ती पाठ करतो त्याच्या घरामध्ये नक्कीच लाख रुपये येतात, लक्षात घ्या. त्यामुळे ही पाठ करा, दररोज वाचा. सकाळी उठलं की जसं की बघा, तुम्हाला काय गणित, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, सायन्स ह्या गोष्टी बघायच्या नाहीत. मराठीतून शुद्ध तुम्हाला ही PDF दिलेली आहे, तर ही वाचायची व सांगायचे आणि एकदाच वाचायची, एकदाच पाठ करायची व ती झोपेतसुद्धा तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ओके, तर सांगू शकता हाडे, सांधे बळकट करणे असेल, शरीरात कॅल्शियम वाढवणे असेल, हे तुम्ही बोलून पण समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता. ओके, फक्त जास्त वेळ घ्यायचा नाही. ओके, तर सांध्यातला जो कडकपणा आहे, सूज आहे, ही कमी करण्याचं काम करतं. शरीरातील वात, पित्त आणि कफ बॅलन्स करण्याचं काम करतं. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करतं. हातापायामध्ये सुन्नपणा, जड, मुंग्या जर आल्या असतील तर त्या व्यवस्थित करण्याचं काम करतं. मग जसं की मान, पाठ, कंबरदुखी असेल, टाचदुखी असेल, गुडघेदुखी असेल, याच्यावर काम करतं. मग अजून काही सायंटिफिकली नाव आहेत जी कन्फ्यूज करतात आपल्या लोकांना, ज्यामध्ये पॅरालिसिस असेल, सायटिका, मायग्रेन, कॅल्शियमची कमतरता, आमवात, सांधे जखडणे, सांध्यामधून आवाज येणे, यामध्ये पण आहे. इंग्लिशमधले जसं की स्पॉन्डलायसिस, फ्रोझन शोल्डर, स्लिप डिस्क, कार्ड कॉम्प्रेशन, टेनिस एल्बो आणि पायात बधीरपणा येत असेल, एखाद्याला व्यवस्थित झोप लागत नसेल म्हणजे निद्रानाश असेल, यामध्ये सुद्धा आपल्या प्रोडक्टने रिझल्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर मणक्यामध्ये जसं की गॅप असेल, नस दबले असेल, गुडघ्यातमधली गादी सरकली असेल किंवा फाटले असेल, वंगण संपले असेल, तर यामध्ये सुद्धा बरं करायला मदत केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो, बद्धकोष्ठाचा, पचनाचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा सॉल्व्ह करायला मदत केलेली आहे. फक्त त्यासाठी काही लोकांना वेळ लागतो, काही लोकांना लवकर रिझल्ट येतो. त्याच्यानंतर डोकेदुखी, मायग्रेन म्हणजे मित्रांनो डोक्याचे जे ताप आहेत हे कमी झालेले आहेत, झोप चांगली लागलेली आहे. त्याच्यानंतर रक्त व्यवस्थित पोहोचतं, त्याच्यामुळं तिथलं दुखणं कमी होतं व झोप व्यवस्थित लागते. कितीतरी लोकांची मित्रांनो झोप सुधारले. मित्रांनो, तुम्ही सांगू शकता जो व्यक्ती आमचं सक्सेस आर्थो किट घेतो त्या व्यक्तीला सुखाच्या व्याख्यामध्ये झोपसुद्धा आहे बरं का. म्हणजे सुख कशामध्ये आहे असं जर सांगायला गेलं तर मित्रांनो नक्कीच सुख हे झोपेमध्ये सुद्धा आहे, जेवणामध्ये सुद्धा आहे. तर मित्रांनो ती झोप चांगली देण्याचं काम
हे आपलं सक्सेस आर्थोकिट करत आहे. त्यासोबत मित्रांनो आपली जी विटामॅक्स आहे त्या विटामॅक्सचे डबे आहे, याच्यामध्ये 60 कॅप्सूल आहेत. तर ह्या 60 कॅप्सूलमध्ये कुठले कुठले घटक आहेत तर मित्रांनो अश्वगंधा, शतावरी, शिलाजीत, ब्राह्मी, जटामांसी, अर्जुन आणि गुडूचे आहेत. हे तुम्ही सांगू शकता की प्युअर आयुर्वेदिक फॉर्म असणारे हे घटक आहेत. याची एक गोळी सकाळी व एक गोळी संध्याकाळी जेवणानंतर 10 मिनिटानंतर खाऊ शकता. ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी ही कृपया दुधामधून घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये शिलाजीत हा उष्ण पदार्थ आहे, त्याच्यामुळं पित्त होऊ शकतं. ओके, तर त्यांनी नक्कीच, आणि ही तुम्ही गोळी प्रत्येक घरामध्ये जर मुलं असतील तर प्रत्येक मुलांनी ही गोळी नक्की घेतली पाहिजे. ओके, तर या गोळीचे बरेचसे फायदे आहेत, जसे की हार्मोन बॅलन्स करणे, अपचन, परत चिंता, ताणतणाव कमी करणं असेल किंवा यामध्ये ही उपयोगीला येतं हे तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो ब्लड प्रेशरसुद्धा व्यवस्थित करायला मदत करतं. त्याच्यानंतर मित्रांनो लैंगिक समस्यावर सुद्धा उपयोगी येतं. फक्त याचा वापर हा दुधामध्ये करायचा आहे, दुधामध्ये खूप चांगले याचे रिझल्ट येतात. तर ही असं पूर्ण आर्थो पावडर व विटामॅक्स हे घेतल्यानं त्या ठिकाणी 100% रिझल्ट आलेले किती व्हिडिओ आज तुमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो जॉईंट केअर पहा. या जॉईंट केअरविषयी जर मी तुम्हाला माहिती द्यायला गेलं तर मित्रांनो ग्लुकोसामाइन नावाचा एक घटक यामध्ये ॲड आहे, जो की मसल आणि हाडांना जोडतो. लक्षात घ्या, म्हणजे हाडाच्या आतमध्ये जर आपण सांगायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये 206 हाडं व 360 सांधे आहेत. तर या सांध्यांमध्ये जी झीज होते, गादी संपते, नस जपते, याला कारण ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या गोष्टी कंट्रोल करायला हे जॉईंट केअर मदतीला येतं. याचा वापर फक्त 6 ते 12 महिने करायचा आहे. ओके, हे मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. म्हणजे पेशंट आहात तुम्ही अशा दृष्टिकोनातून सांगतोय, आणि जर जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहेत तर त्यांनी समोरच्याला स्पष्टपणे सांगायचे. यानं गादी तयार होते, ऑपरेशन वाचतं, लक्षात घ्या. ओके, तर हा फक्त जॉईंट केअर हे कंटिन्यू घेणं खूप फायदेशीर आहे. स्वतः लकडे मॅडम कृपया आवरा जरा, स्क्रीनवर टच होत आहे. ओके, हां, तर चला. ओके, तर ही जी जॉईंट केअर आहे ही तुम्ही सांगू शकता मित्रांनो की अशा पद्धतीनं नक्कीच रिझल्ट देणारे कॅप्सूल आहे. कितीतरी लोकांना याचे रिझल्ट आलेले आहेत. आर्थोकिटसोबत जर ही गोळी घेतली तर वातामध्ये किंवा ह्या ज्या गुडघ्याच्या मणक्याच्या गाद्या जे सरकलेल्या आहेत याच्यामध्ये नक्कीच उपयोगीला येतं. ओके, हे तुम्ही सांगू शकता. याच्यामध्ये फक्त एकच पदार्थ आहे, ग्लुकोसामाइन सल्फेट. मग याचा जो डोस आहे मित्रांनो ॲक्च्युली MGमध्ये घेतला जातो. सकाळी 1000 mg आणि संध्याकाळी 1000 mg. म्हणजे काय, तुम्हाला 2-2 गोळ्या द्यायच्या आहेत. मध्ये पण सांगा. ओके, हिंदीमध्ये पण सांगू नेक्स्ट टाईम. तर पहा, हे द्यायचं हे असं तुम्ही त्यांना काय करू शकता, नक्कीच मित्रांनो बोलू शकता, लक्षात घ्या. ओके, तर ही गोळी फक्त कंटिन्यू घ्यायची आहे. ओके, हे तुम्ही नक्कीच काय करू शकता, सांगू शकता. तर असे असणारी जॉईंट केअर मित्रांनो रिझल्ट खूप साऱ्या लोकांना दिलेलं आहे आणि रिअलीमध्ये दिलेलं आहे बरं का. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर 7 वंडर नोनी मित्रांनो, जगामध्ये जर 7 आश्चर्य असतील तर 8वं आपलं 7 वंडर नोनी आहे. लक्षात घ्या, 7 वंडर म्हणजे आश्चर्य. ओके, 7 आश्चर्य लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये 8वं आपलं हे नक्कीच नोनी प्लस आहे मित्रांनो. हे प्युअर आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही सांगू शकता ही 750 ml ची जी बॉटल आहे यामध्ये जसं की नोनी, कोरफड, गुळवेले, हिरडा, अशोका, मंजिष्टा ह्यासारखे घटक आहेत. हे तुम्ही वाचायचे, सांगायचे ते. मग यामध्ये मित्रांनो डोस जो आहे तोच तुम्ही सांगू शकता. जसं की सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी तुम्ही 25 ml किंवा 30 ml हे 1 कप कोमट पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि जो 5 ते 10 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना तुम्ही 10 ml देऊ शकता आणि दिल्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत मित्रांनो. महिलांसाठी तर 7 वंडर नोनी याचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे आणि हे मल्टिपल आजारामध्ये आत्तापर्यंत रिझल्ट दिलेले एकमेव प्रॉडक्ट आहे. जसे की PCODचं असतील आजार, युरिक ॲसिड असेल, क्रिएटिन लेवल असेल, यामध्ये 100% यानं रिझल्ट दिलेले आहेत. तर ही तुम्ही इथं वाचायचं आहे व शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं आहे की ही ऑल इन वन आहे. जिथं कशानंच रिझल्ट येत नाही तिथं 7 वंडर नोनी प्लसनं 100% रिझल्ट आलेले आहेत. फक्त कुणाला 10 दिवस, कुणाला 15 दिवस, कुणाला महिन्यात, कुणाला 2 महिन्यात आलेले आहेत, पण 100% आपल्या यानं रिझल्ट आलेले आहेत. हे काय काम करतं तर मित्रांनो तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढतं, म्हणजे पंचकर्म करण्याचं काम मित्रांनो हे करतं. तुमचं पचन व्यवस्थित सुधारवण्याचं काम करतं, तुम्हाला एनर्जी देण्याचं काम करतं व तुमच्या बॉडीतून
घाण सतत जी तयार होत असते ती बाहेर काढतं. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो रक्तवाहिन्यांमध्ये जे कोलेस्ट्रॉल साठायला जो घटक आहे नायट्रिक ऑक्साईड हा सतत तयार होत असतो, तर तो बाहेर काढायला सुद्धा मित्रांनो हे मदत करतं. या फायद्याच्या लिस्टमध्ये आहे, तुम्ही वाचू शकता. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो जसं की फिट टू फिट पहा, आपलं जो फिट टू फिट आहे हे युनिक आहे, लक्षात घ्या. युनिक म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या. युनिक म्हणजे काय पहा, आतापर्यंत मार्केटमध्ये डॉक्टर असतील किंवा इतर कंपन्या असतील त्या सांगतात की आमचं प्रोडक्ट घ्या व वजन उतरवा, पण मित्रांनो ते त्यासोबत बरेचसे व्यायाम याच्या गोष्टी पाळायला लावत असतात. पण मित्रांनो मी पाहिलं आहे आपले जो व्यक्ती फिट टू फिट घेतो त्याचं नॅचरली 1 ते 3 किलो वजन हे उतरलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये अतिशय सिंपल घटक आहेत, तुम्ही सांगू शकता. जवस, ओवा, जिरे, बडीशेप, कढीपत्ता, दालचिनी, तमालपत्र, कंचनार यासारखे जे काही बेसिक घटक आहेत हे यामध्ये वापरलेले आहेत. ते काय करतात मित्रांनो, हार्मोन बॅलन्स करतात किंवा तुमच्या शरीरात पचन करतात. मित्रांनो फॅट का वाढते, तर पचत नाही म्हणून फॅट वाढते, लक्षात घ्या. ना की कोलेस्ट्रॉलमुळं फॅट वाढते किंवा तुमच्या खाण्यानं वाढते, लक्षात घ्या. खाण्यानं वाढते हे 100% आहे, लक्षात घ्या. पण तुमच्या शरीरात ते घटक पचत नाहीत. मग कुठले घटक आहेत हे तुम्ही नीट लक्षात घ्या. जसं की कोलेस्ट्रॉल व फॅट वाढवणारे घटक बघा, हे घटक आहेत पिझ्झा, बर्गर, चीज, बटर, राईस, बेकरी पदार्थ, पित्तजन्य काय खाणारे गोष्टी असतील तर ह्या काय होतात, ह्या शरीरामध्ये पचत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढते. एवढा सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. मित्रांनो सॉरी, जरा थोडंसं फोनवर फोन येत आहेत. ओके. तर मित्रांनो लक्षात घ्या, पचत नाहीत ही समस्या आहे, लक्षात घ्या. मग अन्न पचत नाही आहे किंवा तुम्ही खाताय ते चुकीच्या वेळेत खाताय, ते पचत नसल्यामुळं मित्रांनो होतं काय की ही फिट टू फिट जे आहे हे त्या ठिकाणी पचनाचं काम करतं, लक्षात घ्या. मग तुमचा गॅस्ट्रिक समस्या असेल, पोटाची काय कुठली समस्या असेल किंवा हार्मोन इनबॅलन्स असेल, तर ते पचवायचं काम केल्यामुळं किंवा ते बॅलन्स करायचं काम केल्यामुळं मित्रांनो तुमचं वजन हे नॅचरली कमी होतं, लक्षात घ्या. आणि वजन ॲक्च्युली 1 ते 1.5 किलोच महिना कमी करायचं असतं. 3, 4, 5, 6, 7 किलो करायचं नसतं. लिव्हर आणि किडनी फेल होतो, लक्षात घ्या. त्यामुळं 1 ते 1.5 किलो, जास्तीत जास्त 2 किलो किंवा जर एखादा व्यक्ती 100 किलोच्या वर आहे तर त्यांच्यासाठी 3 किलो हे ॲव्हरेज असलं पाहिजे. मग वजन काय लोकांचं एका महिन्यामध्ये बिलकुल कमी होणार नाही. मी हे पुढचं सांगतो, लक्षात घ्या. महिलांमध्ये कधी वजन एका महिन्यामध्ये कमी होत नाही, वाढतं, लक्षात घ्या. 2 किलो हे एका महिलेचं वाढलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. पण त्यांचा जो आराम आहे तो आराम होणार, शरीर हलकं होणार. पण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या महिन्यामध्ये त्यांचं वजन हे 100% कमी झालेलं आहे. हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळं घाबरून जायचं नाही, हे तुम्ही द्या. महिलांमध्ये तर महामृत ज्यूस असेल किंवा 7 वंडर असेल यासोबतच हे फिट टू फिट किट द्यायचं कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. नाहीतर नुसतं फिट टू फिट द्यायचाल महिलांमध्ये प्रॉब्लेम लय असतात, माहीत आहे का. PCOD, PCOSचं, हार्मोन इनबॅलन्सचं, पचनाचं, रक्त कमी असण्याचं, हे सगळं प्रॉब्लेम महिलांमध्ये असतात. त्यामुळं कृपया 7 वंडर असेल किंवा महामृत ज्यूस असेल किंवा अश्वरीन असेल यासोबतच तुम्ही हे फिट टू फिट द्यायचं आहे. हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला आत्ताच सांगतो. ओके. तरी एवढं सिम्पलमध्ये सांगा की सर इतर कंपनीपेक्षा आमचा खर्च खूप कमी आहे. MRPने जर पाहायला गेलं तर मित्रांनो फक्त 4,000 रुपये महिना, काहीच नाही, लक्षात घ्या. 4,000 रुपये. कारण इतर कंपनीचा महिना 20-20 हजार म्हणजे 7-8 हजार रुपयापासून ते 20,000 रुपयापर्यंत खर्च आहे. आणि आपलं फक्त महिन्याचा खर्च मित्रांनो फक्त 4,000 रुपये आहे MRPनं. म्हणजे खूपच कमी आहे, लक्षात घ्या. आणि आपण नॅचरली बॅलन्स करत असल्यामुळं याचं साईड इफेक्ट तुम्हाला कोणताही होणार नाही. ना किडनीवर, ना लिव्हरवर, ना कोणत्या गोष्टीवर, ना हाडांवर, लक्षात घ्या. कारण आपण वजन कमी नाही करत तर हार्मोन बॅलन्स करतो किंवा बाकीच्या गोष्टी ह्या मेंटेन करतो. त्यामुळं नक्कीच फिट टू फिटसाठी व आपल्या CMD सरांसाठी नक्कीच आभार माना. कारण की इतर कंपन्यांसारखं लगेच प्रोडक्ट आणत बसले नाही, तर याच्यावर 3-3, 4-4 वर्ष स्टडी झालेला आहे मित्रांनो. ओके. तर नक्की CMD सरांचे यासाठी आभार मानतो. पहा, त्याच्यानंतर मित्रांनो महामृत ज्यूसचा जर रिझल्ट पाहायला गेलं तर मित्रांनो पचनासाठी एवढे जबरदस्त रिझल्ट आज आलेले आहेत. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुठल्याही ॲलोपॅथी डॉक्टरकडे जर तुम्ही गेला, आयुर्वेदाच्या गेला, होमिओपॅथीच्या गेला, तर ते त्यांच्या गोळ्या तुम्हाला द्यायच्या आधी किंवा कोणतंही औषध द्यायच्या आधी
पचनासाठी देत असतात पहा मेडिसिन. तर जसं की ओमिडी असेल यासारखे जे घटक आहेत, जेलोसिल असतील यासारखे जे घटक आहेत ते देत असतात. तर ते का देत असतात, तर मित्रांनो औषध पचायला सुद्धा औषध गरजेचं असतं बरं का तर आपलं पोट खराब झालेलं असतं. ओके, तर हे जे अमृत ज्यूस आहे मित्रांनो, हे खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट दिलेलं आहे. हे तर बऱ्यापैकी रिझल्टचे काय मी आता सांगत बसत नाही, फक्त मी तुम्हाला एवढंच म्हणेन की फोनवर फोन येतात कधी कधी मित्रांनो. ओके, तर मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन की हे समर्थ महामृत ज्यूस ज्या वेळेस घ्यायला चालू कराल तर पहिल्या दिवशीपासून तुम्हाला रिझल्ट यायला मित्रांनो चालू झालेला आहे. कितीतरी लोकांना पहिल्या दिवशीपासून, का तर हे आपलं हे जो फूड सप्लिमेंट आहे. ओके, आणि त्या पद्धतीनं काय झालेलं आहे, रिझल्ट दिलेले आहेत. इथं जर समजा सुमित शिंदे सर असतील पालीवरून, तर त्यांना पचनासाठी खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. परत त्याच्यानंतर गुहागरमध्ये सुद्धा मित्रांनो दादासाहेब कोंडावळे सरांच्या माध्यमातून खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. मी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट दिलेला आहे. तर का तर यामध्ये मित्रांनो 45 आयुर्वेदिक घटक आहेत ज्यामध्ये तुम्ही वाचू शकता. व मित्रांनो यामध्ये व्हिटॅमिन B12 जे की अशक्तपणावर ही करत असतं, अशक्तपणा येत असतं, भूक लागत नसते त्यावर काम करतं. व्हिटॅमिन D3 हाडासाठी काम करतं, किडनीसाठी काम करतं. व्हिटॅमिन C जी अँटीऑक्सिडंट व सर्व आजार मुक्त व्हायला काम करतं. आणि मित्रांनो तुम्हाला एवढं पण माहिती देतो की आपलं जे समर्थ महामृत ज्यूस आहे हे शुगर फ्री आहे, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही हे कुणालाही देऊ शकता, बिंदास्त तुम्ही रेफर करा. हे तुम्ही सकाळी अनुषापोटी काय करायचं आहे, 30 ml डोस हा 1 कप कोमट पाण्यामध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर तासभर काहीही खायचं प्यायचं नाही मित्रांनो. ओके, हे कटाक्षाने टाळा. 1 तासभर खायचं प्यायचं नाही, हे कटाक्षाने टाळा, 100% रिझल्ट. किंवा तुम्ही काही लोक सकाळी विसरले अचानक, तर तुम्ही संध्याकाळी झोपताना सुद्धा देऊ शकता, जेवणानंतर 1 ते 1.5 तासानंतर. ओके, त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही सांगू शकता मित्रांनो. इथं जी जॉईन आपण किती आहेत, समजा 111 लोक आहेत, तर मित्रांनो आपल्या 111 लोकांना या प्रोडक्टची अर्जंट गरज आहे, लक्षात घ्या. कारण की आपण सगळं आयुर्वेदिक घटक मेडिसिन काय आजारी झाल्यावर खाणार का, तर आपल्याला आता गरज आहे. कारण या समर्थ महामृत एक कंप्लीट फॉर्म्युला आहे आणि तो तुम्ही देऊ शकता. ओके, ॲज अ लाईक सपोर्ट म्हणून. ओके, समर्थ महामृत ज्यूस आपल्या कोणत्याही प्रोडक्टसोबत तुम्ही पहिल्यांदा रेफर करायचं आहे. कारण की कुठल्याही आजाराला मेन कारण पचन असतं, लक्षात घ्या. तर हे पचन जर सुधारलं तर कोणताही आजार बरा होतो. डायबिटीस, हृदयविकार, संधिवात, आमवात, थायरॉईडचा प्रॉब्लेम, महिलांचे PCODचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, केसाचे प्रॉब्लेम, मसलचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर कुठलेही XYZ जे काय घ्याल मित्रांनो, हे समर्थ महामृत ज्यूस व 7 वंडर हे तुम्ही 650 आजारावर डोळे झाकून देऊ शकता, लक्षात घ्या. ओके, तर असं समर्थ महामृत ज्यूससाठी व एकदा CMD सरांसाठी नक्कीच तुम्ही आभार माना व तुमच्या सिनियरसाठी की ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आली. तर ओके, ही तुम्ही सांगू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो अल्कोविट पण आहे, याची पण तुम्ही छोटीशी माहिती काय करू शकता, देऊ शकता. त्याच्यानंतर लेडी केअर, बेरी केअर हे सुद्धा लेडीजसाठी मित्रांनो काय करू शकता, तुम्ही रेफर करू शकता, देऊ शकता. ओके, तर हे सुद्धा सांगायचं आहे, ह्याचे घटक तुम्ही वाचायचे आहेत. मी फक्त काय बेसिक प्रोडक्टची तुम्हाला माहिती देत होतो ती कंप्लीट. ओके, त्याच्यानंतर समर्थ पॉवर पॅक हे तर मी सांगणार नाही, पण तुम्ही वाचायचं आहे. ज्यांना सेक्शुअल प्रॉब्लेम आहेत, जे की शहरामध्ये गावामध्ये राहतात, ज्यांचं जेवण वेळेवर नाही आहे, झोप वेळेवर नाही आहे, त्याच्यानंतर मित्रांनो ते सतत ताणतणावामध्ये आहेत, त्यांनी नक्कीच हे वापरायचं आहे. ओके, हे दुधामध्ये शक्यतो वापरल्यावर रिझल्ट खूप चांगले येतील. त्याच्यानंतर टेमसेल मित्रांनो पहा, कॅन्सरसारख्या म्हणजे ज्यांना गँग्रीनसारखा आजार झाला आहे किंवा नॅचरलीसुद्धा मित्रांनो डबल टेमसेलने दादासाहेब कोंडावळे सरांनी 15 दिवसामध्ये अगदी 6-6 किलो वजनसुद्धा कमी केलेलं आहे. एवढं नसतं पण सूज होती, त्याच्यानंतर पचन व्यवस्थित नसल्यामुळं त्यांची फॅट वाढली होती, तर तिथं 6 किलोसुद्धा वजन ह्या डबल टेमसेलनं कमी झालेलं आहे. मित्रांनो याचा 1 तासाचा व्हिडिओ आहे, याच्यावर जर डिटेलमध्ये बोलायला गेलं, कारण ही सेल लेवलला आहे, तर ह्या सेल लेवलला जर डिटेलमध्ये बोलायला गेलं तर इथं आपल्याला 4 दिवस पण कमी पडतील. मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेल मित्रांनो की हे जे डबल टेमसेल आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्याला पचनाचे प्रॉब्लेम आहेत,
त्यांनी हे डबल टेमसेलची सकाळी एक गोळी व संध्याकाळी एक गोळी जेवणानंतर 1 तासाने जिभेखाली ठेवा. मित्रांनो, नक्की 100% त्या ठिकाणी तुम्हाला नॅचरली रिझल्ट येतील. ओके, फक्त हे करत असताना तुम्ही जरा भरपूर जेवण करणं खूप गरजेचं आहे. तुमचं वजन वाढणार नाही, पण जेवण करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो, पपई पानाचा ज्यूस असेल तो पण पिणं गरजेचं आहे, किंवा रक्तवाढीच्या गोष्टी घेणं जसं की 7 वंडर, महामृत ज्यूस यासोबत घेणं खूपच गरजेचं आहे. ओके, तर हे तुम्ही नीट लक्षात घ्या. टेमसेल खाल्ल्यानंतर 1 तासाने भरपूर पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं. ओके, तर हे नक्कीच याच्यावर डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही वाचायचं आहे, लक्षात घ्या. ही PDF तुमच्याकडे आले असेल. त्याच्यानंतर वेल हर्ट मित्रांनो, हृदय असेल तर सगळं जीवन आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर आजकाल बघत असाल की कितीही चांगला माणूस असू द्या, फक्त हृदयामध्ये जर कोलेस्ट्रॉल अडकलं किंवा अचानक रक्तच नाही हृदयाला पोहोचलं तर कार्डिक अरेस्ट येऊन मित्रांनो जवळची तुमच्या आसपासची मित्रमंडळी पै पाहुण्यातील लोक मेलेले आहेत. पण पहा मित्रांनो, मी फक्त एवढंच म्हणेन की वेल हर्ट तुम्ही आधी स्वतः घ्या. इथं ज्या व्यक्तीनं कोरोनाची लस घेतलेली आहे, रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे, त्याच्यानंतर त्यांचं वजन जास्त आहे, त्यांनी कृपया वेल हर्ट 1 ते 2 किट वापरायचे. हृदयविकारवाल्यांनी त्यांचं BP कंट्रोल येईपर्यंत किंवा कोलेस्ट्रॉल पूर्ण जाईपर्यंत मित्रांनो हे वेल हर्ट वापरायचं आहे. आणि तुम्ही हे 100% रेफर करा. दम्याच्या आजारामध्ये, पॅरालिसिसमध्ये, पचनाच्या आजारामध्ये, तसंच मूळव्याधाच्या आजारामध्ये सुद्धा वेल हर्ट कामी आलेलं आहे. कारण कधी कधी मूळव्याधाचा जो आजार आहे त्यामध्ये रक्तवाहिन्या ठीकठाक नसतात, त्यामुळं होतो. त्याच्यानंतर तुम्ही डायबिटीसमध्ये पण रेफर करा मित्रांनो. डायबिटीसमध्ये तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, डायबिटीस पहिलं हृदयावरच साईड इफेक्ट करतो डायबिटीस शुगर असणाऱ्या पेशंटने. कारण की त्यांचे डोळे जातात, स्किन खराब होते, केस जातात. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो गुडघे खराब होतात. त्याच्यानंतर पॅरालिसिससारखे अटॅक येतात मित्रांनो, किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं. तर या सगळ्यांसाठी वेल हर्ट तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, रेफर करायचं आहे. फक्त वेल हर्ट देत असताना लिपिड प्रोफाईल चेक करूनच द्यायला लावायचे. ओके, ज्यांच्या लिपिड प्रोफाईलमध्ये थोडे जरी कमी जास्त असेल त्यांना नक्कीच वेल हर्ट द्या. ओके, पॅरालिसिसमध्ये वेल हर्ट प्लस आर्थोचं कॉम्बिनेशन हे परफेक्ट आहे, तुम्ही नक्कीच द्यायला चालू करा. आणि नुसतं वेल हर्ट देत जाऊ नका. तर यासोबत मित्रांनो 7 वंडर किंवा तुम्हाला अमृत ज्यूस देणं हे कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. ओके, सेक्स्युअल प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, मुलं होण्याच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा. कारण PCODमध्ये काय होतं मित्रांनो, महिलांमध्ये रक्तप्रवाह हा पिशवीपर्यंत न पोचल्यामुळं किंवा कमी पोचल्यामुळंच PCOD होतो. तर नक्कीच तुम्ही महामृत ज्यूससोबत जर वेल हर्ट घेत असाल तर त्या ठिकाणी 101% रिझल्ट येतील. किंवा मुलं होत नसतील तरीही रिझल्ट 100% येतील रक्तवाहिन्या क्लिअर झाल्यामुळे. त्याच्यानंतर मित्रांनो A1 डायबा केअर आपलं जे आहे ते तुम्ही सांगू शकता आपलं पेटंट आयुर्वेदिक प्रॉपर्टी मेडिसिन आहे. ओके, आणि याचा रिझल्ट तर खूप चांगले आहे, डेमो रिझल्ट आहेत. शुगर उतरलेले आहे, इन्सुलिन काही लोकांचं बंद झालेलं आहे, फक्त ही कंटिन्यू वापरायचे आहे. ओके, तर हे तुम्ही त्यासोबत सांगू शकता. सकाळी एक गोळी व संध्याकाळी एक गोळी, जेवणाआधी अर्धा तासच घ्यायचे, लक्षात घ्या. ओके, जेवणाआधी अर्धा तासच घ्यायचे. ही गोळी जेवणा अगोदर अर्धा तासच द्यायचे आहे, नीट ध्यानात घ्या. ओके, त्याच्यानंतर वेदारी चूर्ण मित्रांनो, किडनी स्टोन 23 mmचा किडनी स्टोन सुद्धा मित्रांनो तौसिफ नायकवडी सरांनी सांगलीमध्ये रिझल्ट घेतलेला आहे. 23 mmचा मुतखडा हा 2 महिन्यात 4.5 mm वर आणला व प्रोस्टेटचा प्रॉब्लेम कमी केलेला आहे. आणि असे कितीतरी रिझल्ट घेतलेले आहेत. दादासाहेबांनी तर असा रिझल्ट घेतला आहे मित्रांनो, 24 तास आधीच वेदारी चूर्ण व डेझोस्टोन द्यायला चालू केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा 4.5-5 mmचा जो मुतखडा होता तो पडून गेला. म्हणजे काय, इतक्या फास्ट काम करतं मित्रांनो वेदारी चूर्ण किट. आणि हे तुम्ही क्रिएटिन लेवल, युरिक ॲसिड, ब्लड युरिया, नायट्रोजनमध्ये सुद्धा रिझल्ट देऊ शकतो. ओके, तर असं रिझल्ट देऊ शकतो आपण. त्यामध्ये डायबिटीसमध्ये पण तुम्ही रेफर करू शकता. ओके, तर असं वेदारी चूर्ण किट पहा. तुम्हाला अजून एक फनी गोष्ट सांगतो, कृपया किडनीवर नीट लक्ष द्या बरं का मित्रांनो. एखाद्या व्यक्तीला जर प्रेमात पडायचं असेल तर कृपया किडनी स्टोन द्या. कारण की किडनीच्या वर ॲड्रिनल नावाची जी ग्रंथी असती, ती ग्रंथी ज्यांची ॲक्टिव्ह असती, तो माणूस मित्रांनो ॲक्टिव्ह असतो, तोच व्यक्ती जगामध्ये काहीतरी मोठं करू शकतो, तो व्यक्ती ॲग्रेसिव्ह असतो. पण जर किडनीला इन्फेक्शन असेल, मुतखडा असेल, त्याच्यानंतर युरिक ॲसिड असेल, क्रिएटिन लेवल असेल किंवा बाकीच्या जर गोष्टी असतील मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो तो व्यक्ती सतत आजारी असतो, त्याची मानसिकता खराब झालेली असते,
किंवा एखादा व्यक्ती मी पाहिलेला आहे की तो सायकिक बनलेला आहे, त्याला कारणसुद्धा मित्रांनो हे किडनीच आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की काय करू शकता, हे किडनी स्टोन देऊ शकता. म्हणजे एखाद्याच्या प्रेमामध्ये अडथळा मुतखडासुद्धा असू शकतं, लक्षात घ्या. तर कृपया त्यांनी ही वेदारी चूर्ण किट घ्यायचं आहे. हे ॲक्च्युली तुम्हाला फनी वाटेल, पण मित्रांनो घ्या. एखाद्या व्यक्तीला जर बोलता येत नसेल, एखादा व्यक्ती म्हणतो पहा सर मला नाही बोलायचं समोर नाही का जाऊन, कारण की त्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो. तर तो कॉन्फिडन्स वाढायचं कामसुद्धा मित्रांनो वेदारी चूर्णच्या वापराने होऊ शकतं, कारण ही ताकद देतं, लक्षात घ्या. कारण की ज्याची किडनी आणि लिव्हर चांगला मित्रांनो तो व्यक्ती जगामध्ये काही करू शकतो. जर लिडरांचं जर बोलायला गेलं, एक राजकारणातील काही लिडरांचं तुम्हाला महत्त्व सांगतो मित्रांनो, ते लिडर का झाले लक्षात घ्या, कारण की त्यांचं लिव्हर आणि किडनी हे स्ट्रॉंग आहे किंवा काम चांगलं करत आहे म्हणून ते झाले, लक्षात घ्या. आणि एन्जॉयफुल असतात, लक्षात घ्या अशी लोक. तर नक्कीच वेदारी चूर्ण किट तुम्ही पण खावा, घरच्यांना पण द्या आणि मित्रांनो पेशंटला तर 100% रेफर करा. बघा तुम्हाला जाणवलं असेल इथं काही लोक जी पेशंट ज्यांनी पाहिलं होतं तर ती लोक लक्षात घ्या संधिवातातली जे असतात, तर त्यामध्ये मी बघितलं जनरली जर गेलो आपण किंवा माहिती सांगितलं तर ते नकोच करत असतात. म्हणजे चांगलं औषध घ्यायला सुद्धा नको करतात. याला कारण काय मित्रांनो, ते कंटाळलेले आहेत. म्हणजे त्यांची किडनीवर इन्फेक्शन आहे, त्यांच्या किडनीवर ताणतणाव आहे, त्यांचं मेलेनिन वाढलेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला गोरं व्हायचं असेल तरी वेदारी चूर्ण का खाल्लं पाहिजे, तर तुमचा कलरसुद्धा उजळेल. कारण हे सगळं किडनीवर डिपेंड आहे, लक्षात घ्या. किडनीवर BP आहे डिपेंड आहे, किडनीवर तुमचा संधिवात डिपेंड आहे, किडनीवर लिव्हरचा प्रॉब्लेम डिपेंड आहे, किडनीवर कॅन्सर डिपेंड आहे, किडनीवर पचनाचे प्रॉब्लेम डिपेंड आहे, किडनीवर मानसिकता डिपेंड आहे. म्हणजे मित्रांनो किडनी आणि लिव्हर किती महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण किडनी आणि लिव्हर हे शरीराचे डॉक्टर आहेत, लक्षात घ्या. ना की कुठलं नुसतं डॉक्टर लावणारे मोठे हॉस्पिटलवाले, लक्षात घ्या. तर मग अशी जी किडनी आहे, तर मग त्या किडनीचं व्यवस्थित काम केलं पाहिजे की नाही मित्रांनो, मला सांगा. तर मित्रांनो नक्कीच असं वेदारी चूर्ण व डेजोस्टोन त्या ठिकाणी नक्की द्या, 100% रिझल्ट येतीलच. त्यासोबत मित्रांनो पित्ताशयाचे जरी स्टोन असतील तरी विरघळायला चालू होतील. म्हणजे तुम्हाला लिव्हरसाठी व किडनीसाठी हे प्रोडक्ट तुम्ही 100% रेफर करा. यामधले घटक व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर पाईल केअर किट मित्रांनो, ज्याचं पोट चांगलं पचन चांगलं तोच व्यक्ती हेल्दी असतो, लक्षात घ्या. मग मूळव्याधाचा प्रॉब्लेम, मूळ आणि व्याध मित्रांनो, व्याधींचं मूळ जे आहे त्याला मूळव्याध म्हटलं जातं, लक्षात घ्या. तर असं मूळव्याध पचनापासून होतं, किंवा हा पचनाचा आजार आहे, किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सीचा आजार आहे, किंवा घाण पूर्णपणे बाहेर पडत नाही त्याचा आजार आहे. तर एखाद्याचा पित्ताचा प्रॉब्लेम, गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे सुद्धा हाडं दुखतात, लक्षात घ्या. तर मी तो रिझल्ट खूप चांगला घेतलेला आहे की एका व्यक्तीला काय झालं, एक लेडीज होती वय वर्ष 60, त्यांची हाडं लय दुखायला लागली. मग त्यांना आपला ऑर्थो दिल्यानंतर 10 दिवसामध्ये काही रिझल्टच वाटला नाही. ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस लक्षात आलं ह्यांना गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे, पित्त हे दातामध्ये आलं आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस मी त्यांना हे पाईल केअर किट रेफर केलं. मित्रांनो अक्षरशः अमेझिंग रिझल्ट आला. एका महिन्यामध्ये 6 किलो वजन कमी झालं, त्यांच्या हाडाचं दुखणं 70% कमी झालं, वजन जसं की मी तुम्हाला म्हणलं 6 किलोपेक्षा जास्त कमी झालं, पचन व्यवस्थित झालं. मित्रांनो एका पाईल केअर किटमुळं तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी रिझल्ट आलेले आहेत. म्हणजे तुम्ही हे रेफर करा. फक्त ह्याची महत्त्व लक्षात घ्या, सांगा. कारण की तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल, तर पचन व्यवस्थित असलं पाहिजे. आणि आज तर हे लय गरजेचं आहे मित्रांनो, कारण की मायक्रोप्लास्टिक तुम्ही दररोज खाताय, पिताय. चहाचं कप जे आहेत प्लॅस्टिकचे आहेत, ते कागदी तुम्हाला वाटत आहेत पण प्लॅस्टिकचे आहेत. 200 ते 500 मायक्रोप्लॅस्टिक तुम्ही जर 1 कप चहा पित असाल तर ते शरीरामध्ये जातात. मग ते बाहेर काढायला आपल्या पोटाला काम करावं लागेल एक्स्ट्रा. त्याऐवजी हे पंचसम चूर्ण किट द्या. तुम्ही हृदयविकारामध्ये द्या. पचन व्यवस्थित असलं तर हृदयविकार पण बॅलन्स होतो. डायबिटीसमध्ये द्या, मूळव्याधामध्ये द्या, त्याच्यानंतर संधिवातामध्ये द्या, गॅस्ट्रिक प्रॉब्लेममध्ये द्या. 100% त्या ठिकाणी काय होतील मित्रांनो, चांगले रिझल्ट येतील. ओके, असं समोरच्याला सांगायचं आहे कमी वेळेमध्ये. ओके, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अश्वरीन मित्रांनो, ज्यांना सेक्स्युअल प्रॉब्लेम आहेत किंवा मुलं होत नाहीत त्यांच्यासाठी खूप चांगले रिझल्ट. अश्वरीन 7 वंडर, अश्वरीन आर्थो, अश्वरीन आणि मित्रांनो एवन डायबाकेरनं सुद्धा रिझल्ट आलेले आहेत. अश्वरीन खूप बेसिक आहे मित्रांनो.
प्रत्येक व्यक्तीनं, तुम्हाला आजार नसलं तर हे अश्वरीन तरी खावा, कारण की हे जीवनाच्या एक सुखासाठी एक चांगलं आहे, एवढंच म्हणेन. एनर्जी देण्यासाठी आहे, मानसिक समाधान देण्यासाठी आहे, तुमचे हॅप्पी लाईफ चांगले करण्यासाठी आहे. मुलं होत नसतील तर मुलं झालेले आहेत कितीतरी लोकांना, तर कृपया हे अश्वरीन हे तुम्ही त्या ठिकाणी नक्की रेफर करा. दुधामध्ये गोळी घ्या, 100% रिझल्ट येतील, हीट वाढणार नाही. ओके. हेल्थ ड्रिंक्स मित्रांनो, स्टिविया. कृपया आपल्या घरामधली पांढरी साखर म्हणजे साखर बंद करा, का तर साखरेचे साईड इफेक्ट जास्त आहेत. तुम्ही त्या ठिकाणी हेल्थ ड्रिंक वापरायला चालू करा. साखरेपेक्षा 35 पट गोड असणारं हेल्थ ड्रिंक 100% मित्रांनो त्या ठिकाणी रिझल्ट देत आहे. ज्यांना पचनाची समस्या आहे, ज्यांना सतत चहा घ्यावा लागतो, काही लोकांना ना मित्रांनो मी बघितलं आहे डायबिटीज झाला आहे, पण 10 कप चहा पिल्यावर त्यांचा दिवस जात नाही. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, चहाची सवय काय काय लोकांची मरतच नाही हो. म्हणजे चहानं मेलं तरी चालेल, पण सवय काय मरत नाही. तर अशा ठिकाणी हेल्थ ड्रिंक्स तुम्हीही घ्या मित्रांनो, कारण आपण पण काय होतं, कुठल्याही वातावरणामध्ये जातो, कुठेही लांब गेलेलो असतो, तिथलं पाणी खराब असतं. त्या ठिकाणी हेल्थ ड्रिंक तुम्ही नक्की पाण्यामध्ये 4 थेंब 5 थेंब टाकून प्यायला चालू करा. हीट कमी होईल. रक्तामध्ये जर समजा तुम्ही जेवण केलं, काय काय लोक जसं की मी म्हणलं भिकारड्यासारखं खातात, म्हणजे पोट भरून जेवण करतात आणि मटण तर लईच खातात. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की थोडंसं कमी खावा, म्हणजे पित्त होणार नाही. तर त्या पित्तालासुद्धा हे बॅलन्स करण्याचं काम, किंवा ज्यामुळे हीट वाढणार आहे त्यालासुद्धा बॅलन्स करण्याचं काम करतं. ही तुम्ही माहिती स्वतः घ्या, लक्षात घ्या, हे वाचा आणि समोरच्याला सिम्पलमध्ये 2 मिनटामध्ये सांगा. मी तुम्हाला ही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो पहा, तुम्ही व्यवस्थित प्लॅन पण द्यायचा आहे की व्हाय डायरेक्ट सेलिंग इम्पॉर्टंट. मित्रांनो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचे एवढे फायदे आहेत, हे कृपया आपले जे महागुरू आदरणीय मेंटॉर जे संदीप उदगुडे सर आहेत, यांच्या ट्रेनिंगमध्ये या 1 डे जे बेसिक ट्रेनिंग असतं किंवा 8 स्टेप ट्रेनिंग असतं, त्यामध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल की मार्केटिंग का गरजेचं आहे मित्रांनो. आणि मार्केटिंगचे, नेटवर्क मार्केटिंगचे एवढे फायदे आहेत, मला पण वाटलं नव्हतं एवढे आहेत. कारण की मित्रांनो नेटवर्क मार्केटिंगला नावं ठेवणारे लोक आहेत, पण ज्यांना तासाचं गणित कळलं, म्हणजे OPM आणि OPT कळलं मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो तो नेटवर्क मार्केटिंग कधीच सोडत नाही. तर OPM OPT म्हणजे काय, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री का करायची आहे, तुमच्या सिनियरकडं कृपया समजून घ्या मित्रांनो. मी पण जे माझे सिनियर आहेत आदरणीय संतोषजी शेळके सर यांच्याकडून सतत समजून घेतलं. लक्षात घ्या, मला मार्गदर्शन त्यांनी खूप चांगलं केलं, म्हणून मी टिकलो. कारण की सिनियरला पण माहीत असलं पाहिजे खरं तर. तर आमचे महागुरू संतोषजी शेळके सरांनी मला सतत सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही एकटं बसून काम करू नका, टीमनं काम करा. मग टीमनं का काम करायचं हे त्यांनी मला डिटेलमध्ये सांगितलं. लक्षात घ्या, टीम का गरजेचं आहे हे सांगितलं, टाईम फ्रीडम का गरजेचं आहे हे सांगितलं, पॅसिव्ह इन्कम का गरजेचं आहे हे सांगितलं, किंवा बाकीच्या पण अजून फायदे आहेत मित्रांनो, जसं की तुम्ही बाहेर फिरू शकता. मित्रांनो मी कधी तर गाडी घेण्याचा पण विचार केला नव्हता, तर गाडी मला 4 व्हीलर जी घेतली मित्रांनो, ही समर्थ सक्सेस लाईफच्या माध्यमातून घेतली. तर हे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वतःचे कारनं पण फिरू शकता, तुम्हाला एन्जॉय, म्हणजे तुम्ही विमान प्रवाससुद्धा करू शकता. जरा थोडंसं विमान म्हणलं की आज भीती वाटते, कारण की अजितदादांचा किस्सा झाल्यापासून मी बारामतीतच राहतोय ना, म्हणून म्हणलं. तर विमान प्रवाससुद्धा 3 वेळा केला ॲक्च्युली मित्रांनो मी. तर मला सांगायचं आहे की अगदी कुल्लू मनालीला जाऊन आलो मित्रांनो, शिमल्याला जाऊन आलो, त्याच्यानंतर गोव्याला फिरलो. ओके. आत्ता पण जाणारच होतो केरळला. तर मित्रांनो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे फायदे तुम्ही सांगा कृपया. कारण की अजून एक जो नोकरी करणार आहे मित्रांनो, त्यानं जर 4 लोकांना जरी त्या कंपनीमध्ये नोकरीला लावलं तर त्याचा बेनिफिट त्याला भेटत नाही. पण आपल्या कंपनीमध्ये 4 लोकांना, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला, पाहुण्यांना किंवा तुमच्या सहवासामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं हा समर्थ सक्सेस लाईफ जॉईन का करायचं आहे याचं फायदं कृपया माहीत असलं पाहिजेत. ओके. तर त्याचं नक्कीच सरांकडनं माहिती घ्या. तुम्ही तुमच्या सिनियरकडं बसा, तुम्ही तुमच्या सिनियरकडं बसल्यानंतर तो तुम्हाला सांगेल की नेटवर्क मार्केटिंगचे किती फायदे आहेत. ओके. आणि ते नेटवर्क मार्केटिंग का करतात. जर कोण आता या नवीनच जॉईन झाले असेल 1 वर्षात 2 वर्षात, तर त्यांच्याऐवजी तुम्ही जे लोक एमराल्ड आहेत, गोल्ड आहेत, प्लॅटिनम आहेत, डायमंड आहेत, ब्ल्यू डायमंड आहेत, रॉयल डायमंड आहेत, क्राऊन डायमंड आहेत, कोहिनूर आहेत, यांच्याकडून नक्की ऐका मित्रांनो. आणि त्यासाठी ट्रेनिंगला यायचं आहे बरं का, नाहीतर घरी बसून होणार नाही, तुम्हाला कळणार नाही. ट्रेनिंगला यायचं आहे. ओके.
नाहीतर तुम्हाला काही कळणार नाही नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय आहे आणि त्याच्यामध्ये किती लोकांचं भविष्य घडलं आहे का नाही. त्यामुळे LDPला कंपल्सरी या बेसिक ट्रेनिंग असतील तर त्या ठिकाणी आवर्जून जावा. तुमचं काम एवढं इम्पॉर्टंट नसतं मित्रांनो की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाखो रुपये कोणी ना कोणी शिकवेल. पण ह्या बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रुपये मिळतील हे फक्त तुमचे सिनियरच तुम्हाला सांगतील व शिकवतील. ओके, OPM OPT समजून घ्या. नेटवर्क मार्केटिंगचे किती फायदे आहेत हे तुम्ही समजून घ्यायला चालू करा. ओके, ज्यामध्ये मी तुम्हाला 4 टाईप ऑफ इन्कम 5 मिनिटामध्ये काय करणार आहे सांगणार आहे मित्रांनो. ज्यामध्ये रिटेल प्रॉफिट आहे तो 25% आसपास आहे, तो तुम्ही सिनियरकडं समजून घ्या. सेल्स मॅचिंग बोनस, डायरेक्ट रेफरल बोनस, रिवॉर्ड बोनस हा मी तुम्हाला काय करतो सांगायला चालू करतो मित्रांनो. सेल्स मॅचिंग जो बोनस आहे इथं ॲक्च्युली छोटासा दाखवला आहे. जर डिटेलमध्ये पाहायला गेलं तर मित्रांनो एका ID वर 4.5 लाख रुपये मंथली म्हणजे 54 लाख रुपयाचं पॅकेज मित्रांनो तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही नुसतं जॉईन झालं, तुमचं डिग्री कुठलंही असेल, क्वालिफिकेशन कुठलंही असेल, तुम्ही कोणत्याही वयाचे असेल तर तुम्हाला मित्रांनो हे 4.5 लाख रुपयाचं पॅकेज तुम्ही समर्थमध्ये जॉईन झाल्या फ्री रजिस्ट्रेशन करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट घेऊनच रजिस्ट्रेशन करा. कारण की मित्रांनो तुम्ही स्वतः खावा व डायरेक्ट ॲक्टिव्ह युजर व्हा तुम्ही. ओके, जॉईन व्हा, डिस्ट्रीब्युटर व्हा. ओके, तर हा प्लॅन व्यवस्थित मित्रांनो समजून घ्या. प्लॅन कसा सांगायचा आहे, सिम्पलमध्ये सांगायचा आहे मित्रांनो. लेफ्ट आणि राईट, ही लेफ्ट आणि राईट म्हणजे काय आधी ही गोष्ट समजून घ्या. लेफ्ट बिझनेस आणि राईट बिझनेस हा मॅचिंगसाठी असतो. तो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये OPM OPTमध्ये तुमच्या लक्षात येईल. OPM OPT इथं लागू होते, लक्षात घ्या. आणि ह्याची जी डिटेल आहे ती तुम्ही सिनियरकडं घ्या मित्रांनो. डेली 15,000 रुपये कमवायचा चान्स आहे एका ID वर. 3 ID आहेत आपले, लावू शकतो. एक पॅन कार्ड 3 ID म्हणजे 45,000 रुपये आपण पर डे या सेल्स मॅचिंग बोनसच्या माध्यमातून कमवू शकतो. ओके, 2% TDS आपला मित्रांनो कट होतो आणि 10% ॲडमिन चार्ज कट होतो. आणि फ्रायडेला म्हणजे दर शुक्रवारी क्लोजिंग होतं. म्हणजे आता शुक्रवार आहे, आज क्लोजिंगचा दिवस आहे. आणि याचे जे इन्कम आहे तो मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं बुधवारी अकाउंटला जमा होतो. काही लोकांचं सोमवारीच जमा होतात मित्रांनो. ओके, ज्यांचं SBI बँक आहे तिथं खायलाच बसलेले आहेत लोक, पहा त्यांचं कधी कधी गुरुवारी जमा होतं. ओके, तर नुसते लंचवरच असतात ते लोक. तर मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की फक्त त्यांचं कधी कधी गुरुवारी होतं, जसं की माझं होत होतं. ओके, तर मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन की वेळेच्या आधीसुद्धा पेमेंट येतं. हे सेल्स मॅचिंग बोनस मित्रांनो डिटेलमध्ये समजून घ्या. त्याच्यानंतर DRB मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड इन्कम कमवू शकता. अनलिमिटेड, याला लिमिट नाही. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला जॉईन करणार आहात त्या व्यक्ती जर ॲक्टिव्ह राहिला तर तुमचा किती बेनिफिट आहे हे डायरेक्ट रेफरल बोनसच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल. कारण की तिथं तुम्हाला 25% तर एक्स्ट्रा मिळणारच आहे, मॅचिंगमध्ये तर मिळणारच आहे, पण इथं डायरेक्ट रेफरलच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो. एक व्यक्ती जर तुमचा डायरेक्ट रेफरल झाला आणि तो जर कॅपिंग अचीवर असेल तर तुम्हाला 1,12,500 रुपये हे महिना मिळेल. लक्षात घ्या, एका व्यक्तीच्या माध्यमातून. आणि तो सिंगल लेग आहे, म्हणजे जीवनामध्ये येऊन एक व्यक्ती जरी जोडला तर त्याच्या माध्यमातून जर तो व्यक्ती जरी कॅपिंग अचीवर झाला तरी मित्रांनो तेवढे पैसे मिळू शकतात. किंवा त्या व्यक्तीला जरी समजा मी जॉईन झालो आहे आणि माझ्या अंडर समजा ओंकार जॉईन झाला आहे, तर त्या ओंकारनं जर काम केलं तर त्याला जर 500 मिळाले तर त्यातले 125 मला मिळणार आहेत. लक्षात घ्या, म्हणजे असं असणार मित्रांनो, अगदी टक्केवारीसुद्धा म्हणू शकतो तर 25% त्याच्या इन्कमच्या आपल्याला मिळणार आहेत. आणि तुम्ही 100-200 डायरेक्ट लावा मित्रांनो, तुम्हाला 2 कोटी रुपयेसुद्धा मंथली मिळू शकतात. फक्त आपले डायरेक्ट जेवढे जास्त तेवढा इन्कम तुमचा जात. आणि ह्या डायरेक्ट रेफरलची एक गंमत तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही तुमच्या सिनियरपेक्षा पण जास्त पेमेंट ह्या डायरेक्ट रेफरलच्या माध्यमातून मिळवू शकता. म्हणजे काय की तुमचा सिनियर कितीही मोठा असू द्या पण त्याचे फक्त 10च डायरेक्ट आहेत. लक्षात घ्या, किती डायरेक्ट आहेत? फक्त 10च. तर तो व्यक्ती फक्त 11 लाख रुपयेच डायरेक्टचा बोनस घेणार आहे व 4.5 लाख रुपये बायनरीचा घेणार आहे. पण हिथंच चांगली एक गोष्ट कुठली होऊन जाते मित्रांनो की तुम्ही त्या सिनियरच्या डाऊनलाईनला जॉईन आहेत. कुठं? डाऊनलाईनला जॉईन आहेत, पण तुमचे 3 ID आहेत, तिथं 13.5 लाख रुपये मंथली मिळतील. पण तुमचे डायरेक्ट लोक 100 आहेत मित्रांनो, तर तुम्हाला 1,24 लाख रुपये एवढा इन्कम मिळतो. म्हणजे तुम्ही तुमच्या सिनियरपेक्षाही जास्त पैसे ह्या बिझनेसच्या माध्यमातून मिळवू शकता. हाच तर फायदा आहे मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये जॉईन होण्याचा. आणि हा अनलिमिटेड आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही 100 लोक डायरेक्ट जोडा, 200 लोक डायरेक्ट जोडा, नाहीतर 500 लोक डायरेक्ट जोडा. जेवढी लोक डायरेक्ट मित्रांनो तुम्ही तेवढे इन्कम या माध्यमातून काय करू शकता, नक्कीच कमवू शकता.
त्यामुळे मित्रांनो तुम्ही असं नका समजू की सिनियर आधी जॉईन झाला आहे आणि मी आत्ता जॉईन झालो आहे. काही नाही मित्रांनो, ज्या व्यक्तीचे डायरेक्ट जास्त त्याचा इन्कम जास्त हे आपल्या कंपनीचं सिंपल धोरण आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या सिनियरपेक्षा पण जास्त इन्कम घेऊ शकता, हे प्रूव्ह झालेलं आहे. मित्रांनो फोन येतात कधी कधी. चला ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, रिवॉर्ड बोनस पण महत्त्वाचा आहे. पहा, एका आय डीवर जर व्यक्ती जॉईन झाला तर 6,200 रुपयाच्या आर्थोकिटपासून ते 15 करोड रुपयापर्यंत इन्कम घेणारे इन्कम मिळू शकतो. पहा, आपल्याकडे क्राऊन डायमंड, रॉयल डायमंड, ब्ल्यू डायमंड, डायमंड, प्लॅटिनम, गोल्ड, एमराल्ड ह्यांचे सगळे इन्कम घेणारे 100% इन्कम घेणारे लोक आहेत. म्हणजे काय मित्रांनो, त्यांनी अगदी लाखापासून, मी म्हणेन की कमीत कमी लाखापासून ते जास्तीत जास्त अगदी 10 ते 12 कोटी रुपयापर्यंत, 20 कोटी रुपयापर्यंत इन्कम या बिझनेसच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि हा व्यवस्थित तुम्ही तुमच्या सिनियरकडं समजून घ्या, कारण कधी कधी कन्फ्युजन होतं मित्रांनो. 10+ तुम्ही 35 करायचं का? तर नाही मित्रांनो, 10+ 25 करा. टोटल 35 झाल्यानंतर तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही 35+ 50 करा, म्हणजे 85 झाल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड मिळेल व ते डेज त्या दिवशी लागू होतील. ओके, तर असा असणारा इन्कम मित्रांनो तुम्ही घेऊ शकता. एका आय डीवर 28 करोड रुपयाचे हे बोनस असे आहेत. म्हणजे 3 आय डीवर जवळपास मित्रांनो 84 कोटी रुपयाचा रिवॉर्ड बोनससुद्धा त्या